बघा, मुंबईत घडली महाभयंकर घटना. म्हणजे आता काय म्हणायचं घटनेला ह्या. तर एका फॅमिलीतले 4 मेंबर्स गेले. निमित्त झालं बिर्याणी खाल्ली, नंतर कलिंगड खाल्लं. तर असं शक्य आहे का कलिंगड खाऊन असं घटना होणे, की विषबाधा वगैरे कलिंगडापासून? तर असं शक्य नाही. आता हे न्यूजवाले लगेच हे होतात, काही पण उठवतात. आणि त्याच्यामुळे मग लोकांचे आता बरेच फळवाल्यांचे धंदे बंद पडले. फळ लोक घाबरायला लागले ना कलिंगड वगैरे घेऊन जायला खायला. तर कलिंगडापासून असं काही झालेलं नाही. आता नेमकं कारण कळलं. कारण कलिंगडात काय असं म्हणजे केमिकल इंजेक्शन दिलं, काय केलं, तरी असं होणं शक्य नाही. फळं खाऊन कुठं काय होत असतं का? उगाच काय तर. तर कारण दुसरं काही तर असणार. मागे पण नाही व्हय. आता ते डोशेवाल्याला बी असंच डोश्याचं पीठ खाल्लं आणि कालवा उठवला, तर त्यांनीच टाकलं होतं नवरा बायकोने त्यात कीटकनाशक. आता ह्यांच्या बाबतीत नेमकं काय झालंय हे पण कळलं आपल्याला. या कुटुंबाबद्दल चौघे 2 मुली आणि नवरा बायको होते. यांच्या कुटुंबाबद्दल काही माहिती नाही, म्हणजे नाही का, कसं ह्यांना काही प्रॉब्लेम होता का फायनान्शियल, कसं काही चांगलं म्हणजे काय नेमकं कुणी कट कारस्थान केलं का काय केलं? कशामुळं म्हणजे ह्यांना अचानकच असं, कारण कसं आहे, फूड पॉइझनिंग झालं तर कधी एवढं काही होत नाही. लगेच मृत्यू वगैरे. जर सापाचं विष किंवा असं एकदम डेंजरस विष असेल, विषारी पदार्थ एकदम असेल तरच असं होतं. आता नेमकं कुठल्या प्रकारचं पॉइझन ह्यांना गेलं ते आता फॉरेन्सिक लॅबमधनं कळल्यानंतर कळलं. तोपर्यंत हे न्यूजवाले यार कलिंगडवाल्यांच्या, फळवाल्यांच्या पोटावर पाय द्यायला लागले. उगाच नाही का, काही पण कालवा लगेच न्यूजवाले काहीही उठवतात यार.